सर्वात प्रथम इथं माझ्या मायबाप पब्लिकचं खूप खूप धन्यवाद आणि आभार, ज्यांनी माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला भरभरून प्रेम दिलं। इतक्या वर्षाची माझी मेहनत आज कुठेतरी फळाला आली। खूप वर्षापासून माझ्या डोक्यात होतं की यूट्यूब चॅनल ओपन करायचं। माझा जुना यूट्यूब चॅनल पण होता, पण मी त्याच्यावर कधी व्हिडिओ अपलोड केले नाही किंवा त्याच्यामध्ये काहीच ऍक्टिव्हिटी केली नाही। आणि नंतर मी ठरवलं की आता नवीन चॅनल ओपन करायचा। तर तुम्हाला मी काही टिप्स देणार आहे मित्रांनो। माझ्या फक्त आहे ना आता महिनाच झालाय चॅनलला, तर 7 दिवसात कसे काय मला 1000 सबस्क्रायबर भेटले आणि मला 4000 वॉच टाइम पण कंप्लीट झाला, ते पण एकाच व्हिडिओ मधून, ते पण फक्त सुरुवातीच्या 7 दिवसाच्या आतच। आत्ताशी माझ्या चॅनलला महिना झालाय। लोक 6-6 महिने 2-2 वर्ष मेहनत करतात यूट्यूब चॅनलवर, पण त्यांचं मॉनिटाईज होत नाही। माझं कसं काय झालं तर मी देणार आहे मित्रांनो तुम्हाला टिप्स। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर एक सबस्क्राइब जरूर करा। तर सर्वात प्रथम तुमचं जुनं चॅनल असेल यूट्यूबचं, 1 वर्ष झालं किंवा 2 वर्ष झालं, त्याच्यामध्ये तुम्ही काहीच ऍक्टिव्हिटी केली नसेल तर ते चॅनल तुम्ही बंद करून टाका मित्रांनो। एक नवीन ईमेल आयडी ओपन करा आणि त्याच्या मार्फत तुमचा चॅनल चालू करा। आणि तुम्ही काय करता, मी आता रिक्षा चालवतो त्याच्यामुळे मी रिक्षाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो। तुम्ही काय करता स्वतः, कोणी हाऊसवाईफ असतं, कोणी काम करतं कंपनीत, कंपनीच्या रिलेटेड व्हिडिओ बनवा। असे व्हिडिओ बनवा ना मित्रांनो ज्यात तुम्ही एकदम हुशार आणि पारंगत असाल। असे व्हिडिओ, असे टॉपिक निवडा जे करून आहे ना व्हायरल होतील। असे टॉपिक निवडायचे ना मित्रांनो, स्वतः त्याच्यावर अभ्यास करायचा। पहिला एक नोट लिहून ठेवायची की मला हा टॉपिक बनवायचा आहे, आणि त्या टॉपिकवर स्वतः पहिला विचार करायचा मित्रांनो की हा व्हायरल होईल का नाही। तुम्हाला अनेक जण सांगतील, आता मी पण काय आईच्या पोटातून शिकून आलेलो नाहीये जन्माला, बाहेर आल्यावरच शिकलोय। मी पण लोकांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच मोटिवेट झालो आणि त्याच्यानंतर मी शिकलो कसं एडिटिंग करायचं, कसा थंबनेल लावायचा, कसे व्हिडिओ बनवायचे, शूट कसे करायचे, या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबवरच पाहिल्यात मित्रांनो। तुम्ही पण तिथूनच सुरुवात करा। आणि सर्वात महत्त्वाचं पहिलं मित्रांनो, यूट्यूबवर तुम्ही पूर्ण अभ्यास करा, सगळे व्हिडिओ बघा। व्हिडिओ शूट करण्यापासून एडिटिंग पर्यंत, थंबनेल लावल्यापर्यंत सगळ्या गोष्टी ना तुम्ही आधी शिकून घ्या। त्याच्यानंतर आहे ना व्हिडिओ बनवायला सुरुवात करा। आणि मोबाईल तुमचा साधा जरी असला ना तरी चालतो मित्रांनो। आता सगळ्या स्मार्टफोनची आहे ना कॅमेरा क्वालिटी चांगली आहे मित्रांनो, फक्त कसं थोडीफार हाय क्वालिटी पाहिजे व्हिडिओमध्ये, पण सुरुवात तुम्ही साध्या फोनने पण करू शकता जेणेकरून तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो। एकदम साधा मोबाईल असला तरी मित्रांनो कॅमेरा चांगला पाहिजे फक्त त्याच्या बाकी काही फरक पडत नाही। तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकता, फक्त सुरुवात तर करा। नंतर मग तुम्ही जरा तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला, तुम्ही फेमस झाला, त्याच्यानंतर मग पुढे लक्ष द्या ना तुम्ही की मोबाईल चांगला घ्यायचा किंवा व्हिडिओ शूटसाठी कॅमेरा वगैरे घ्यायचा, त्यानंतर जर तरच्या गोष्टी आहेत। पण आधी सुरुवात आहे ना तुम्ही तुमच्या साध्या मोबाईलने करा, मीही तेच केलेलं आहे। आणि सांगतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो कंटेंट आहे ना, कंटेंटवर अभ्यास करा। तुम्ही रोज 2-4 व्हिडिओ टाकण्याची गरज नाही। आठवड्यातून 1 व्हिडिओ जरी टाकला ना, असा बनवा ना तो व्हिडिओ, स्वतःला विचारा भाऊ व्हिडिओ झालाय का नाही, मस्त झालाय का नाही, व्ह्यूज भेटतील का नाही, स्वतःला आवडतोय का नाही, ते आधी लक्ष द्या। स्वतःला आवडला ना व्हिडिओ, त्याच्यानंतरच तो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करा। तर तुम्हाला सांगतो माझा चॅनल एका आठवड्यात कसा काय मॉनिटाईज झाला। मी काय केलं, पहिलं नवीन ईमेल आयडी ओपन केला। माझ्या ईमेल आयडीला 5 वर्ष झाले होते, तो जुना ईमेल आयडी आहे, त्याच्यावर मी काय ऍक्टिव्हिटी केलीच नव्हती। मला पण भरपूर जणांनी सांगितलं की नवीन ईमेल आयडी ना लवकरात लवकर मॉनिटाईज होतो आणि व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल होतात। तर जास्तीत जास्त शॉर्ट्स बनवण्याचा प्रयत्न करत जावा असे लोक सगळे सांगतात, पण मी तिकडे लक्ष नाही दिलं। मी डायरेक्ट हात घातला व्हिडिओला, कारण आहे ना माझ्या एकाच व्हिडिओमधून आहे ना मला सबस्क्रायबर पण आले आणि वॉच टाइम पण कंप्लीट झाला, कारण कंटेंटमध्ये तेवढा दम होता। मी अभ्यास केला त्या कंटेंटवर की होईल का व्हायरल, टाकू का व्हिडिओ, बनवू का व्हिडिओ, त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलाय। असं पण तुम्ही एक दम ठेवा की आपलं झालंच पाहिजे, असं कंटेंट शोधा ना, असं टायटल बनवा। आणि थंबनेल जास्त महत्व आहे ना मित्रांनो थंबनेलला आहे। थंबनेल जर दिसलं ना, दिसल्या क्लिक केलं की व्ह्यूज भेटतो त्याला। थंबनेल बघूनच लोक आहेत ना आपल्या व्हिडिओवर थांबत असतात। असं थंबनेल बनवा ना, एकच नंबरची एडिटिंग झाली पाहिजे। त्याच्यानंतर तुमचा कंटेंटवर एवढा अभ्यास करा, त्याच्यावर असे मुद्दे टाका भारी लोकांना ना ऐकताना पण आहे ना असं भारी वाटलं पाहिजे। आणि थोडं बॅकग्राऊंडला व्हिडिओ ठेवत जावा चांगले, कुठून तरी इकडून तिकडून घेऊ नका व्हिडिओ। यूट्यूबचे व्हिडिओ असतात यूट्यूबवर, यूट्यूबचं म्युझिक घ्या, कारण तुम्हाला कॉपीराईट लागण्याची शक्यता असतात। त्यामुळे जास्तीत जास्त आहे ना चोरून ह्याचं त्याचं घेऊन व्हिडिओ टाकू नका आपल्या व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओमध्ये कुठलंही गाणं टाकू नका। गाण्याचा एक जरी आवाज शब्द ऐकला ना ते लगेच कॉपीराईट येते। त्याच्यामुळे आपल्या कंटेंटवर ध्यान द्या मित्रांनो, आणि जास्तीत जास्त त्या कंटेंटवर मेहनत करा। आठवड्यातून एकच व्हिडिओ टाका ना, पण असा व्हिडिओ आहे ना तो सायराट निघाला पाहिजे, एकदम जबरदस्त।
असा एवढा सखोल अभ्यास करा, नोट बीट मस्त लिहून ठेवा आणि नंतर आहे ना नंतर तो व्हिडिओ शूट करा, एडिटिंग चांगली करा आणि अपलोड करा. तुम्हाला एका महिन्याच्या आत मित्रांनो सांगतो मी, महिनाभरात तुम्हाला तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल. आणि शॉर्ट्सवर तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत शॉर्ट्सवर आणि 1000 सबस्क्रायबर पाहिजेत. शॉर्टला सबस्क्रायबर लवकर भेटतात पण वॉच टाईम लवकर कंप्लीट होत नाही. पण तुमचा एक जर व्हिडिओ 5 मिनिटाचा जरी व्हिडिओ व्हायरल झाला ना, 5 मिनिटाचा, आता भल्या लोकांचे शॉर्ट्स लवकर व्हायरल होत नाही, माझा व्हिडिओ व्हायरल झाला. आता थोडं नशीब पण म्हणता येईल त्याला, नशिबाने पण साथ दिली, कारण आठवड्याभरात मॉनिटाईज व्हायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये, जोक नाहीये. पण माझं झालं, त्याच्यामुळे मी स्वतःला लकी समजतो की माझा व्हिडिओ व्हायरल झाला, लोकांनी पसंत केला माझ्या व्हिडिओला. माझा व्हिडिओ 1 लाखामध्ये गेलेला आहे मित्रांनो. 1 लाख व्ह्यूजला चॅनल मॉनिटाईजच झाला डायरेक्ट. असा काहीतरी व्हिडिओ बनवा, 5 मिनिटाचा जरी बनवला ना तरी चालतोय, लगेच 4000 वॉच टाईम कंप्लीट होतो, सबस्क्राईब पण धडा येतात 1 लाख व्ह्यूज गेल्यानंतर. त्याच्यामुळं असं काहीतरी बनवा ना इंटरेस्टिंग, एकच नंबर. फक्त लक्ष द्या, त्याच्या बोलणं ऐकू नका, फक्त स्वतःच्या कंटेंटवर लक्ष द्या. तुमची व्हिडिओ क्वालिटी मॅटर करत नाही, ऑडिओ क्वालिटी मॅटर करत नाही, फक्त तुमच्या कंटेंटमध्ये दम असला पाहिजे. तुम्ही काय बनवताय, समोरच्याला काय देताय, आणि विचार करा समोरच्याला काय लागतंय, तो काय घेणार आहे, तो काय बघणार आहे, या गोष्टीवर सखोल अभ्यास करा, तेव्हाच तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. आणि परत एकदा सर्वांचे आभार मानतो, तुमची इथंच रजा घेतो. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.